बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। कासलेच्या विरोधामध्ये बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये व्हिडिओ प्रकरणी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बीड पोलिसांनी आज सकाळी पुण्यातून रणजित कासलेला अटक केली। धनंजय मुंडेंच्या कंपनीमधून निवडणूक काळामध्ये 10 लाख रुपये दिल्याचा खळबळजनक आरोप निलंबित पीएसआय रणजित कासलेने केलेला आहे। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचे आदेश दिल्याचे पुरावे त्यामध्ये असल्याचं त्याने म्हटलेलं आहे। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेने केलेल्या दाव्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणींमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। त्यातच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी भेट घेत मुंडेंविरोधात कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं। हिंदी सक्तीविरोधात मनसे आता चांगलीच आक्रमक झालेली। हिंदू आहोत हिंदी नाही अशी भूमिका घेत मनसे आता मराठी जागर परिषद भरवणार आहे। आज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। प्रत्येक विभागामध्ये मराठीचा जागर केला जाईल आणि त्यासाठी साहित्यिकांची मदत घेतली जाईल असं बैठकीत राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। कृपया हिंदी आमच्यावर लादू नका असं विधान ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केलेलं आहे। प्रत्येकानं मराठी बोललं पाहिजे, मराठी शिकली पाहिजे, मराठी लिहायला पाहिजे आणि मराठी हीच भाषा अग्रस्थानी मानली पाहिजे असं आवाहन कर्णिकांनी केलेलं आहे। शाळांमध्ये हिंदी अनिवार्य केल्यानंतर या निर्णयावरनं वाद सुरू झाला। राज ठाकरे यांनी मराठी भाषेबाबत ठाम भूमिका घेतल्यानंतर या वादामध्ये आता गुणरत्न सदावर्तेंनी उडी मारलेली आहे। राज ठाकरे असले तरीही राजकीय दुकानदारी खपवून घेतली जाणार नाही असं सदावर्ते म्हणतात। मनसेनं हिंदी सक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे। मुंबईच्या घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी माध्यमांची पुस्तकं जाळण्याचा प्रयत्न केला। या प्रकारानंतर पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतलं। यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी मनसैनिकांकडून करण्यात आली। महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला। वर्सोवा विधानसभा मतदारसंघामध्ये मनसैनिकांनी हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी केली। हिंदी सक्तीचा शासन आदेश रद्द न झाल्यास उत्तर भारतीय नेत्यांना मुंबईत फिरू देणार नसल्याचा इशारा मनसेनं दिलेला आहे। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर महिलेला बेदम मारहाण करण्यात आली। सत्र न्यायालयामध्ये वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपनं जबर मारहाण केली। यामध्ये पाईपच्या माराने अंग काळनिळ पडल्याचं समोर आलं। बीडमध्ये मारहाण महिला प्रकरणावर अजित पवार यांनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं। बीडमध्ये ज्या महिलेला अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे त्याचे फोटो मला काल रात्री उशिरा प्राप्त झाले। जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती अजित पवारांनी दिलेली आहे। बीड तर फडणवीसांच्या हातून गेलेला आहे। वकील महिलेला मारहाण प्रकरणी संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात केलाय। बीडमध्ये घडत असलेल्या घटना अतिशय गंभीर आहेत। बीडच्या गुंडांवर वचक बसवण्यासाठी अजून काम करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेली आहे। पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आलेत। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनी आणि राहुल यांच्यावर आरोप करण्यात आले होते। दरम्यान आक्रमक झालेल्या भाजपा कार्यकर्ते थेट काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन करण्यासाठी निघालेले, तर काँग्रेस भवनाबाहेर कार्यकर्ते लाठ्या-काठ्या घेऊन खुर्चीवर बसले होते। प्रकारचे अनेक बॅनर जे आहेत ते काँग्रेस आंदोलकांना पुण्यातील डीपी रोडवर रोखण्यात आलं। भाजपा कार्यकर्त्यांपासून काही अंतरावर काँग्रेसचे आंदोलक चांगलेच आक्रमक झाले असून भाजपा कार्यालयाकडे जाऊ देण्याची मागणी त्यांनी केली। यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने गांधी कुटुंबियांना घेरल्यामुळे काँग्रेस आक्रमक झालेली आहे। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामध्ये सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या नोटिसीच्या निषेधार्थ युवक काँग्रेस आक्रमक झाली। खडकी रेल्वे स्थानक परिसरामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुणे लोणावळा ट्रेन अडवून धरली, तसंच केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली।
अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा आपल्या पोस्टच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. जनतेच्या कष्टाने कमवलेल्या कराच्या पैशातून तटकरेंसाठी खास हेलिपॅड, अमित शहांना जेवायला घालायचं, खुशाल घाला, सोन्याच्या ताटामध्ये घालायचं तरीही घाला, हे आमच्या कष्टाच्या पैशाने कशाला करता, असा सवाल यावेळेस दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे. आता खरी शिवसेना ही आपलीच आहे, मात्र अजूनही शिंदे गट आणि असे अनेक गट म्हणतात की गट हा शब्द आपण पुसून टाकला पाहिजे, असं मत यावेळेस नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं. शिवसेनेचं चिन्ह आणि नाव आपल्याला मिळालेलं आहे असं म्हणत त्यांनी हे आवाहन केलं. त्या सांगलीतील महिला मेळाव्यामध्ये बोलत होत्या.